नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी आहे श्रीधर आणि जी के जुके या YouTube चॅनल तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जुलैच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, तर तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आनंदाची गोष्ट आहे. कारण जुलैच्या हप्त्याबाबत शासनाने काय अपडेट दिलेली आहे आणि कोणत्या दिवशी तुमचा जुलैचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे, ही सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती मिळून जाईल. लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जूनचा हप्ता जुलै महिन्याच्या 15 तारखेपर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झाला होता. परंतु जुलैचा हप्ता आज ऑगस्टचे शेवटचे दिवस आले तरी अजून देखील जमा झालेला नाही. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणी संभ्रमामध्ये आहे. परंतु त्यांचा संभ्रम आज दूर करण्यात येणार आहे. कारण की शासनाने महिला व बालविकास विभागाकडे 319 कोटी रुपये वर्ग करून सर्व लाडक्या बहिणींचा जो हप्ता आहे तो वितरित करण्याबाबतचा जी-आर देखील काढलेला आहे. परंतु लाडक्या बहिणींनो, एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, ती म्हणजेच सोशल मीडियावर अफवांचे व्हिडिओ खूप पसरल्या जात आहेत, की जुलै आणि ऑगस्टचे मिळून 3,000 रुपये खात्यामध्ये ट्रान्सफर होणार आहेत. परंतु शासनाने याबाबतचा कोणताही निर्णय किंवा कोणताही जी-आर जारी केलेला नाही, की 2 महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मिळतील. फक्त आणि फक्त एकाच महिन्याचे 1,500 रुपये हे खात्यामध्ये ट्रान्सफर होणार आहेत. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये म्हणजे सोमवारपासून प्रत्येक लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 1,500 रुपये वर्ग करण्यात येणार आहे. परंतु आता काळजी घ्यावयाची एकच ते म्हणजे तुमचे खाते हे ॲक्टिव्ह ठेवायचे आहे. त्याचबरोबर तुमच्या खात्याला आधार लिंक आहे का नाही हे तुम्हाला तपासून घ्यायचं आहे. त्याचबरोबर तुमचं डी-बी-टी म्हणजेच डायरेक्ट ट्रान्सफर ही पण चालू आहे की नाही हे तुम्ही चेक करून घ्यायचं आहे. जेणेकरून सोमवारपासून येणारा जो हप्ता आहे, तो हप्ता तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट येईल, त्याला काही अडचण येणार नाही. व्हिडिओ कसा वाटला, माहिती कशी वाटली, नक्की कमेंट करून सांगू शकता. जर काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. त्या प्रश्नांचे उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू. जय हिंद, जय महाराष्ट्र.